प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। लोकसभा निवडणुका संपल्या, निकाल आले। कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय स्तरावर बहुमत मिळालं नाही। लोकसभेचं बलाबल हे सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही बाजूला समसमान जवळपास आहे आणि अशा वेळी राजकीय पक्षांच्या भूमिकांमध्ये निश्चितपणे होणारा बदल आता दिसून येतो आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती, त्याचा एक ज्वर होता आणि त्या आंदोलनाबरोबर ओबीसींचंही आमच्या कोट्यातलं तुम्ही हिसकावतात का आहे। त्यामुळे ओबीसींचं आरक्षण बचावण्यासाठी स्वतः ओबीसी मैदानात उतरले आणि लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की ओबीसींचे 2-3 पक्ष उभे राहिले। लोकसभा निवडणूक संपल्यानंतर ओबीसींचे नेते म्हणवणारे छगन भुजबळ यांनाही ओबीसींचा एक स्वतंत्र पक्ष निर्माण करावा असा आग्रह झाला। दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचे नेते आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका येत्या विधानसभेत घेण्याची किंवा ती लढवण्याची एक भूमिका जाहीर केली। पण या सगळ्यांमध्ये आरक्षणाचा जो प्रश्न आहे, संविधान बचावचा जो मुद्दा आहे, जो लोकसभा निवडणुकीत चालला, नव्या खासदारांनी शपथविधी घेताना विरोधी पक्षाच्या किंवा इंडिया आघाडीच्या खासदारांनी संविधानाची प्रत लोकसभेमध्ये शपथ घेताना दाखवली, उंचावली आणि त्यामुळे संविधान आणि आरक्षण या 2 मुद्द्यांभोवती पुन्हा देशाचं राजकारण आता एकवटेल आणि त्या दिशेनं सगळ्याच पक्षांना आपल्या भूमिका जाहीर कराव्या लागतील। यामध्ये निश्चितच सर्वात पहिली भूमिका जाहीर झाली ती वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रातल्या आघाडीच्या पक्षाची। वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत याही वेळी जागा मिळाल्या नसल्या तरी त्यांचा सामाजिक प्रभाव जो आहे, राजकारण, सत्ताकारण आणि देशाच्या निवडणुकींमध्ये जो अजेंडा सेट होतो, तो अजेंडा सेट करण्याचं जे काम आहे ते वंचित बहुजन आघाडी सारख्या राजकीय पक्षांनी नेहमीच केलं आहे आणि याही लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या खूप आधी त्यांनी हे जाहीर केलं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान हा मुद्दा किंवा हा निवडणुकीचा एक अजेंडा राहणार आहे आणि झालंही तसंच। संविधान बदलण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या काही खासदारांनी निवडणुकीपूर्वी घेतली होती आणि त्या विरोधात संविधान बचावाची मोहीम काँग्रेस आणि इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत प्रचारात राबवली आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर आपलं एक विश्लेषण करताना त्यांनी एक भूमिका मांडली की आमचे मुद्दे जे आहेत किंवा आमचा जो अजेंडा आहे तो काँग्रेस आणि इंडिया आघाडीने हायजॅक केला किंवा तो पळवला। प्रश्न तो नाही। आता वंचित बहुजन आघाडीची कालच जी बैठक झाली त्यांची कार्यकारिणीची, त्या संदर्भामध्ये त्यांनी 11 ठराव त्यामध्ये पास केले। या 11 ठरावामध्ये सर्व ठराव जवळपास आरक्षणाच्या मुद्द्याभोवती आहेत। त्यातला सर्वात पहिला जो त्यांनी आरक्षणाचा संदर्भातला जो ठराव घेतला की 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सायमन कमिशन पुढे देशातील SC, ST आणि OBC या समाज घटकांना आरक्षण देण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती। तत्पूर्वी 1902 मध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी प्रत्यक्षात सामाजिक आरक्षण नोकऱ्यांमध्ये देण्याची भूमिका घेतलेली होती आणि तो कृती कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही सायमन कमिशन पुढे जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं वंचित बहुजन आघाडीने यापुढील काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला आरक्षणाचा कृती कार्यक्रम, त्याचं रक्षण करणं ही वंचित बहुजन आघाडीची जबाबदारी आहे, हे त्यांनी त्या आपल्या या ठरावामध्ये सांगितलेलं आहे। हा ठराव घेताना त्यांनी निश्चितपणे जो आरोप केला आहे की आरक्षणाची 100% अंमलबजावणी कधीही झालेली नाही। आज जे पक्ष हे म्हणतायत संविधान बचाव ही भूमिका घेत आहेत त्या पक्षांची, त्यातल्या म्हणजे इंडिया आघाडीमधील देखील अनेक राजकीय पक्ष हे काही राज्यांमध्ये सत्तेवर राहिले, केंद्रात सत्तेवर राहिले, परंतु कोणत्याही काळामध्ये SC, ST आणि मंडल आयोग लागू झाल्यानंतर OBC आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये पूर्णपणे भरलं गेलं असं कधी झालं नाही। खास करून नोकऱ्यांमधलं आरक्षण पूर्णपणे कधीही भरलं गेलेलं नाही, तो बॅकलॉग कायम नोकऱ्यांमध्ये राहिला। खालच्या आणि वरच्या नोकऱ्यांचं जर विभाजन केलं तर वरच्या नोकऱ्यांमध्ये तो अधिक राहिला आणि त्यामुळे आरक्षण असूनही योग्य उमेदवार उपलब्ध नाही किंवा काय अशा अनेक
टाळाटाळ करण्याची काही सबबी निश्चितपणे राजकीय सत्तेत असताना याही पक्षांनी घेतल्या आणि भारतीय जनता पक्ष आता जो सत्तेवर आहे एनडीए आघाडी म्हणून त्यांनी तर ही बाब तर अधिकच प्रखरपणे पुढे नेलेली आहे. त्याबरोबर आपण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही असं वारंवार आपण जे म्हणतो, तर आरक्षण हा सामाजिक विषमता निर्मूलनाचा संविधानाने दिलेला एक कृती कार्यक्रम आहे आणि तो गंभीरपणे राबवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे हा सामाजिक विषमता निर्मूलनाचा जो मुद्दा आहे यामध्ये त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं जे गरीब मराठ्यांना जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सगळे सोयरे, आता कुठल्याही जातीमध्ये ज्या आरक्षणधारी जाती आहेत SC ST आणि OBC यामध्ये जातीचं जे व्हेरिफिकेशन आहे, जातीच्या दाखल्याचं ते व्हेरिफिकेशन फार महत्त्वाचं असतं आणि ते व्हेरिफिकेशन करताना त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो मुद्दा असतो की 5 गावांमधले त्यांचे नातेवाईक, 5 गावांतली त्यांच्या रक्ताचे नातेवाईक, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात आणि मग रक्ताचे नातेवाईक हे नेहमीच त्या आपल्या जातीच्या वैधतेला सिद्ध करत असतात आणि त्यामुळे सगळे सोयरे हे रक्ताचे नाते नसतात, त्यामुळे ते बाहेरचे असतात. त्यामुळे कुणबी गरीब मराठ्यांना जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं आहे ते रद्द करावं, सगळे सोयऱ्याची व्याख्याही रद्द करावी, ती बदलण्यात यावी किंवा ती रद्दच करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीने जे ठराव केलेले आहेत ते ठराव निश्चितपणे एकूण 11 ठराव आहेत. त्या 11 ठरावांमध्ये अनेक ठराव असे आहेत की त्यामध्ये ओबीसींचं आरक्षण जे आहे 52% जर ओबीसी समाज आहे तर त्याला 27% आरक्षण हे देखील अन्यायकारक आहे. ओबीसींसाठी जो केंद्र सरकारने जो रोहिणी आयोग नेमलेला आहे त्या रोहिणी आयोगाच्या निमित्तानं ओबीसी प्रवर्गामध्ये जे काही विभाजन अबकड हो घातलेलं आहे त्याचंही त्यांनी समर्थन केलं आणि मागणी केली. कारण आपण पाहिलं नुकतंच लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षण उभं राहिल्यानंतर ओबीसींच्याकडून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी देखील आमरण उपोषण सुरू केलं आणि गरीब मराठ्यांना जे कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं आहे आणि सरसकट ओबीसींमधून आरक्षण देण्याची जी भूमिका राज्य सरकारनं घेतली त्याला त्यांनी विरोध केला. आणि हा विरोध नोंदवत असताना प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसींना एकवटत असताना माळी धनगर वंजारी यांचा प्रामुख्याने उल्लेख केला आणि हा त्यांचा जो उल्लेख आहे हा उल्लेख ओबीसींच्या ज्या समूहाने किंवा संख्येने लोकसंख्येने ज्यांची संख्या कमी आहे परंतु त्या जाती जास्त आहेत आणि एकंदरीत जर आपण लोकसंख्येत पाहिलं बिहारच्या जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर बिहारच्या जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं अतिपिछडा म्हणजे ओबीसीमधला जो खालचा जो घटक आहे आणखी तो ओबीसीमधल्या मायक्रो ओबीसी महाराष्ट्रामध्ये त्याला म्हणतात, त्या मायक्रो ओबीसी जातींचं जे काही प्रमाण आहे ते निश्चितपणे मोठं आहे आणि म्हणून रोहिणी आयोगाची जर अंमलबजावणी झाली तर ओबीसीमधल्या ज्या वरच्या जाती आहेत, मधल्या जाती आहेत आणि खालतळाच्या जाती आहेत यांच्यामध्ये आरक्षणाचं विभागणी व्हावी आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने रोहिणी आयोग लागू करण्याची मागणी केलेली आहे. आता हा आयोग लागू करण्याची मागणी करत असताना म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जेव्हा माळी धनगर वंजारी या समूहांना साथ घातली तेव्हा महाराष्ट्रात 12 बलुतेदार असलेला समाज समूह हा आपल्या अस्मितेने पुन्हा उभा राहिला आणि त्यांनी म्हटलं की जर माळी धनगर माधव सेना जी एकेकाळी संघ आणि भाजप यांनी जे समीकरण महाराष्ट्रामध्ये राबवलं त्या समीकरणामध्ये असलेल्या या 3 जाती माळी धनगर वंजारी यांना जर आरक्षणाचा फायदा होत असेल आणि लढा त्यांच्यासाठी दिला जात असेल तर मग मायक्रो ओबीसी जाती छोट्या लहान ओबीसी जाती ह्या जातील कुठे. आणि म्हणून 12 बलुतेदार महासंघाचं महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं राहिलं. त्या आंदोलनाने जाहीरपणे भूमिका घेतली की रोहिणी आयोग लागू करावा आणि त्याच अनुषंगानं रोहिणी आयोग लागू करण्याचंही मागणी बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेली. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. वारंवार त्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी म्हटल्या आणि त्याचबरोबर सत्ताधारी असणारे किंवा आजचे मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे हे राज्यातील मराठा समाजासाठी काम करणारे सर्वात कृतिशील मुख्यमंत्री आहेत अशी शिफारस देखील त्यांनी या मध्यंतरीच्या काळामध्ये दिली होती. परंतु आता त्याच सरकारने
जे सरसकट गरीब मराठ्यांना ओबीसी असल्याचं किंवा कुणबी असल्याचं जे प्रमाणपत्र दिलेलं आहे तेच त्यांनी आता रद्द करण्याची भूमिका सरकारला वठवण्याची, त्यासाठी ती रद्द करण्याचा म्हणजे एक प्रकारे तो ठराव घेऊन त्यांनी तसा सरकारला सांगितलेला आहे, तो अजेंडा त्यांनी बनवलेला आहे। या सगळ्या भूमिकांमधून जर आपण पाहिलं तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची भूमिका जेव्हा उभी राहिली तेव्हा मुस्लिमांना देखील 5% शैक्षणिक आरक्षण देण्यात यावं असं पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस त्यांनी राणे आयोग नेमला होता त्यानंतर ही मागणी आलेली होती, त्याची शिफारसही झाली होती। परंतु मुस्लिमांना आरक्षण देण्याची भूमिका हा कुठलाही समाज घटक मांडत नाही। आरक्षण ही सामाजिक न्यायाची भूमिका आहे, ती कोणत्या घटकाला दिली जाते आहे, जो सामाजिक दुर्बल आहे, शैक्षणिक दुर्बल आहे, त्या घटकांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे। ही जी न्यायाची भूमिका आहे, ही न्यायाची भूमिका मांडतानाही आरक्षणधारी दिसत नाही, आरक्षण विरोधकांचा तर प्रश्नच येत नाही। तर अशा या सगळ्या प्रकारांमध्ये जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीपूर्वी घेतलेली भूमिका आणि लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेली भूमिका याच्यामध्येही मोठी फरक आहे, परंतु सामाजिक न्यायाची भूमिका त्यांची कायम आहे आणि आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी आता तोच विचार ठेवला असला तरी त्याचा पुनर्विचारच एक प्रकारे त्यांनी केला आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। आणि म्हणून आज आपण वंचित बहुजन आघाडीने केलेल्या या ठरावाच्या अनुषंगाने ही जी भूमिका मांडतोय, ही भूमिका म्हणण्यापेक्षा की वंचित बहुजन आघाडीने जो ठराव मांडलेला आहे या ठरावांना आता राजकीय भूमिका म्हणून पुढे आणलं जाईल आणि बहुधा देशातल्या सर्वच राजकीय पक्षांना एक भूमिका स्वीकारावी लागेल, यात कुठलीही शंका नाही। आमचा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।